नमस्कार मित्रांनो, मी सुनील रमेश चकोर, राहणार हातगाव, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आज आपण बघणार आहोत की ठिबकला औषध कशा पद्धतीने सोडायचं. आता आपण हे आज युरिया सोडतोय. ही युरियाची बॅग आहे, ही आपण याच्यात टाकली सुरुवातीला आणि टाकल्यानंतर त्याला पूर्ण असं त्याचं पाणी करून घेतलं. युरियाचं पाणी केल्यानंतर त्याच्यात ही आपली पंपाची नळी आहे, तिला जो आतमध्ये जाळी असती, जाळी तिला वरती लावून घेतली, टेपनी मारून घेतली आणि तीच नळी इथं जोडली आणि ही या साईडला स्प्रे पंपाची आपली नळी, जिथून आपण जाळी काढली तिथे फक्त पोचून दिली आणि मोटर चालू केली. मोटर चालू केल्यानंतर हा जो प्रेशर इथून निघतो, याला एक स्पेशल तुकडा होता माझ्याकडं, त्याने आपण या ठिबक नळीच्या सहाय्याने तर तारेने बघू शकतो आणि पॅक करून ही आपल्या पाईपलाईनला जोडली आणि पाईपलाईनला जोडली अशा पद्धतीने जोडली की जे रिटर्न पाणी या नळीतून जातं त्याच्यात खताचा काही संबंध नाही, कारण ते पाणी येणार इकडून आहे. हे पाणी इथून येतं, इथून आल्यानंतर फिल्टर होतं. फिल्टर झाल्यानंतर हे एक्स्ट्रा जी घाण खराब पाणी म्हणतो आपण, मातीचं किंवा मग कचरा वगैरे, ह्या वापस जातो, म्हणजे फिल्टर साफ राहते नाही. आणि ज्यावेळेस फिल्टरच्या पुढं जे पाईप जातो, पाणी जातं शुद्ध, त्याच्यात हे पाणी, औषधाचं पाणी किंवा खताचं पाणी त्याच्यात जाऊन डायरेक्ट ड्रिपमध्ये आतमध्ये जाऊन पूर्ण शेतात असं आपल्या जातं. म्हणजे पुन्हा पुन्हा तुम्हाला हे टाकायची गरज नाही, पाणी टाकायची गरज नाही, किंवा मग याच्यातून बादलीने काढून पंपात टाकायची गरज नाही. आणि याला आपण तुम्ही बघू शकता खाली असा वाल जोडलाय. ते बघा, लगेच हवा धरली तिने. आता रिकामा झाला, आता लगेच हवा उडलतो. अशा रीतीने तुम्ही एकदम छान असं सोप्या न थकता सोप्या पद्धतीने युरिया देऊ शकता तुमच्या शेताला. धन्यवाद.